व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ॐ गिरिजायै विद्महे शिवप्रियायै धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. नारायणी नमोऽस्तुते. हे पाणी बी पटापटा गरम होईना. काय झालं? घपरा होताय आणि झालं की केकटय की. हा अगं पण आहे. इटला अरे इटला काय झालं आहे? अरे तुला मुलगा झाला, आपल्या वंशाला दिवा झाला, मला नातू झाला. नातू अरे पोरगा झाला, पोरगा. वंशाला दिवा मिळाला. अख्ख्या गावाला गुळपिंडी वाटणार. फटाक वाजव, फटाक. वंशाला दिवा मिळाला.
दाटला, हंगाम दाटला, हंगाम दाटला, हंगाम दाटला, हंगाम दाटला, पिकात पिवळी छाया, हंगाम दाटला, पिकात पिवळी छाया, हे मावळतीच्या देवा तुझीच माया, हे मावळतीच्या देवा तुझीच माया, हंगाम दाटला, हंगाम दाटला, हंगाम दाटला, हंगाम दाटला. गरिबीत येथल्या कष्टाच्या शेतीला, गरिबीत येथल्या कष्टाच्या शेतीला, आहिरा जीवाचा सखा सोबती मजला, आहिरा जीवाचा सखा सोबती मजला, ही शाल कुणी पांघरली डोंगर घाट, ही शाल कुणी पांघरली डोंगर घाट, गावावर पखरणा हिरवाईची दाट, हंगाम दाटला, हंगाम दाटला, हंगाम दाटला, हंगाम दाटला. सांज, ही मावळतीची उन्हे उतरती सांज, झाडातून किलबिल पक्ष्यांचे आवाज, झाडातून किलबिल पक्ष्यांचे आवाज, भरगच्च पिकांनी भरलेल्या शेतानी, शिवार सजले लदबदल्या झाडांनी, हंगाम दाटला, हंगाम दाटला, हंगाम दाटला, हंगाम दाटला. काय रे, खोकला बरा आहे का तुझा? हा, व्हायचा आराम पडलाय. काळजी घे. येऊन बशीत नाही तर तू हाजीर. वाटाकडे डोळे लावून बसतीस की काय? डोळं नाही, कान. कोपऱ्यावर हिऱ्याच्या गळ्यातली घंटा ऐका येते मला. माझी वाट बघते का हिऱ्याची? पोरी कुठं आहे ती? का बायको संग दोन सबूत बोलायला जीभ झिजती हवय. तरी बरं, लाडाच्या पोरी म्याच दिल्यात. हा,
आणि आता पोरगा बी तूच देणार. आणि तिसरी बी पोरगी झाली तर काय हा, ती बी दोघींवानी लाडाची होईल आणि तुला रुसाय अजून एक कारण होईल. ए वाय की नाही हा? माझं सोडा, माझ्या आधी सासूबाई रुसतील ते बघा. हाय कुठं ती? घरात आहे का कुठं बाहेर गेली? घरातच आहेत. सकाळ सांच्याला पूजा चालती नातवासाठी. येता जाता पोट बघतात आणि म्हणतात डेरा मोठा आहे, पोरगाच होणार. घ्या आलं तुमचं मैतर. मला कोपऱ्यावरनं कळतं आणि यांना वावरातनं निघतानाच वास लागतो. हा आलो रे, येऊ जाऊन. जा, पण पोरीनं घराकडे लवकर पिटाळा आणि तुम्ही बी लवकर या, नाहीतर बिडी म्हणता म्हणता बंडल सापून याल. जनावरापेक्षा बायकोच दाव कचकन आवडत आहे बघा. आय आलो ग. मला पकड, मला पकड. ए संगे वैशू आर बाय 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 माझ्या. काय केलं? काय झाले? काय गेले डोसक्याचं? आणि तुझी वेणी कुठे? चा 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 जा घरला जा, आई वाट बघती. मी गणा काका संग जाऊन येतो. हा मी येते, मी पण येते. मी पण येते. ही अशी भूत घेऊन जाऊ, अशी भूत घेऊन जाऊ, वाडावर माग लागल ना. अगं बाबू अंधार पडला, भूत यायचा टाइम झाला. पळा 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 घरला, पळा पळा. चल भूताला, सावकाशे. महाद्या, तुझ्या पोरी नशीबवान आहे. तुझ्यासारखा बाप मिळालाय. चल चल. गाण्या औंदा पीक पाणी हात देणार बघ. तसं झालं तर बरंच आहे की, पण पावसानं माती नको खायला. नाही नाही, माती नाही खाणार. चांगला जोर धरलाय गाड्या. समजा टाइमशीर झालं ना, डोसक्यावरचं वजन जरा कमी होईल बघ. माझा बी तोच विचार आहे. साले किती बी फेडा तरी बी राहतच आहे. माझं तर कंबरड मोडा आलाय बघ. त्यात तुला 2 पोरी. या टायमाला तरी पोरग होऊ दे. डोल वाजला साखर पडत तुझ्या तोंडात. अरे हा, अरे दुपारच्या तर फटाके पडले कोणतरी. लगीन बिगीन आहे काय कुणाचं? काय म्हणतो? हा तिच्या मायला. मादा बिडी वाढायची का? ए मादा, बिडी वाढायची का? नाही ना ग. चल जाऊ घरला. चवळी लागली गोड गोड, जिभेला आलं फोड फोड फोड. काही फुटना, घरचा पाहुणा उठना. उठून पाहुण्या बत्तीला, बत्ती गेली वाऱ्यानं. बोंब मारली पोरानं. काय चालले? हा मी काय आणलंय बघितलं का तुमचं? काय काय? हे बघ, गुळभेंडी. मग घे घे घे, धर तू बी घे. कुणी दिली? इट्टल काकानी. पोरगा झाला त्याला. गावभर वाटतोय गुळभेंडी. तुम्हाला भाऊ झाला ना, आपण पण वाटायची गावभर गुळभेंडी. आम्हाला पण भावना संतोष दादा सारखा. येडे दादा नाही काय, तो राहणार लहाना. त्यो म्हणणार तू मसनी.
ओके काय म्हणणार तायडे भले शाबास तायडे उठा उठा आता उठा घ्या 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 काय आणलंय तुमचा लेख बघा कसा खेळतोय पोरी सांगा ती आता खेळतोय तर खेळू दे की खेळू दे की निस्ता खेळत नाही दिस रात डोईवर घेऊन बसतोय पोरींला उद्या मोठ्या झाल्या ना की खंडीभर हुंडा द्यावा लागल तवा कळल तुझं आपलं काहीतरीच असतंय बघ तुझं आपलं काहीतरीच असत चला करा करा आता नाही काय होतं आज वस्तीला गुळपेंडी मिळाली इट्टलाला पोरगा झाला म्हणून मी बकरा कापीन तुला पोरगा झाला तर मसोबाला महाद्या नाही मिळाल्याला अक्कल नाही पोरींच्या लग्नाची काळजी ना वंश पुढे वाढवायची काळजी गौरे तू तरी नवस बोल ना पोरगा होऊ दे म्हणून हा बाय ऐकशील माझं बा आज गुरुजींनी ना झोप रे आता सांगत्या उगा सांगत्या म्हणू नका त्याला चांगलं संतोष नाव ठेवलंय मग वाडी वस्तीवरचं बी सुरू होतीन त्या गौराईच्या पोरीचं नाव संगीता हाय पण तिला सगळेजण संगीच म्हणतात ते महाद्यामुळं महाद्या लाडानं संगीताला संगी म्हणतो ना म्हणून तुमच्या दोस्ताला काय पोरगा नकोय काय समद्या पोरीच पाहिजे त्याच्या नादाला लागून गौरी बी त्याच्या हातावर हात ठेवून बसली म्हणते देवाच्या मनात जे असन ते टाकन त्यो पदरात पर मी काय म्हणते आपल्या मनात जे असन ते देवाच्या कानावर घालायला काय हरकत आहे खरंय तुझं पण तुला तर माहितीच आहे ते दोघं कसेत नाही तर आपणच देवाला साकड घालू त्यांना पोरग होऊ दे म्हणून म्हणजे माझ्याची म्हातारी तरी सुखानं मरण खरंय तुमचं तुझी आई सारखं दिसभर नातू पाहिजे म्हणून तुझ्या बायकोचं डोसकं खाती सुनबाई बरी म्हणून ऐकून घेती आता जे होईल ते गोड मानाया तिचा जीव तयार नाही पण तू काय तिचं मनाव घेऊ नको आता नातवाचं तोंड पाहिल्यानंतर सुखानं मरीन असं म्हणती आता मेल्यानंतर ही कुणाला सांगणार आणि कोण हिचं ऐकणार सुखानं मेली का नाही ते हा आडानी त्या आडानी पण बाबा तू तरी शेण्यासारखा राहा म्हणजे झालं
आह. अहो इठ्ठल भाऊजींना पोरगा झाला. आईना वाटतं आपल्याला बी पोरगाच व्हावा. बकर कापीन म्हणतात. तुम्हासनी काय वाटतं? कशाचं? आपल्याला काय होईल? मला बी वाटतं पोरगाच व्हावा. चांगला मस्तीखोर, तायडे अक्के असं म्हणत संगी आणि वैशूच्या मागं धावणारा आजीचा लाडका. आणि तुझ्या वाणी गोरा गोमटा. तुमचा पण रंग काय वाईट नाही. आणि बाप्याला करायचं काय गोरे पण. इठ्ठल बी काळा आणि कृष्ण बी काळाच. घरात राहून मी शिकलेवानी बोलते तू. लक्ष्मी बी हेच म्हणती. काय? शिकल्या सवरलेल्या बायकावानी देवाधर्माचं नवसा फवसाचं काही करत नाही म्या. कसले नमस्कार म्हणते ती? पोरगा होण्याचा. मग करून टाकायचा. कशाला? आता जाता आता नवसन पोरगा दोन्ही बी झालं तर तुला काय त्रास आहे वय? तेवढ्यासाठी पोटात वाढणाऱ्या लेकरास उपास घडू वय ना. काय पण मी नाही उपास तापास करायची. बरं बाय नका धरू. पण आय समोर हो म्हणत जा. वय म्हणून तुम्ही बाहेर जाऊ शकता, मी नाही. नाही गौरे, पण तुला एक सांगू. काय? आई म्हणती तर उपास धर. नाही, पण देव बघत असेलच का नाही? काय? त्यानं दिलेल्या पोरी आपण जीव लावून वाढवतोय. मग आता एखादा पोरगा देऊन बघायला काय हरकत आहे त्याला? त्यो बी नीट सांभाळूच की. परमेश्वराला भीती वाटते की तुम्ही पोराच्या नादात पोरी इसराल म्हणून. काळचा तुकडा असं कोण इसरल? तू बघ, चांगलं शिकून सवरून वाजत गाजत दोघींचं बी लगीन लावून देतो की नाही. परमेश्वराला आपली सेवा पसंत पडली तर आपल्याला बी पोरगा देईल बघा. आणि म्हातारपणी सुनमुख दावील. मायवानी तू बी म्हणशील पोरगा दे पोरगा दे पोरगा दे पोरगा दे. म्हणणार ना तू? बा चल ना बा. संतोष चल शाळेला. संगे चल ग. क्लिया क्लिया. ए संत्या भाकर बेकर घेत. ए संत्या चल चल चल. 2-4 दिवस माझा असंच पावसाचा जोर राहिला ना काय बघायला नको बघ. राहणार का ना राहणार. लय जीव वाचते बाबा. चल गोडभर चहा घेऊ. जाऊ ना. नाही आधी पोरांना सोडू ना. हे संगीच्या शाळेचं काही संपतच नाही. आता काय पुस्तक घ्यायचंय म्हणा. मग काढून टाक की शाळेतून. म्या काढतोय. 2 चहा भर रे पटकन भर. तात्याच्या पोरीचं लगीन आहे औंदाच्याला. आवता नाही समद्या वस्तीला. वस्तीला होय. पोरीचं लगीन म्हणजे वाटलं काय? संगीच्या पुस्तकाची नाही लग्नाची काळजी कर. 7वी 8वी शिकली बाद झालं. नाही ग ना, म्या संगीला मास्तरीन करणार बघ तू. तू काय कोणाचं ऐकणार नाही. चहा घ्या निघा वावरात. सांच्याला भेटू. सदा येऊ का? होय सदा. अजून अर्धा कप चहा भर. दूध घाल जरा. गौरीला कितवा महिना आहे? 8वा महिना लागलाय. आता वैशूच्या पाठीवर पोरगा हवा. नाही म्हणजे तुला काय वाटतं ते तू सांग ना.
या टायमाला गौरीच्या पोटी पोरगा जन्माला येणार का पुन्हा पोट्टीच? नाही घाबरू नको, तू सांग ना. तशी पोट्टी जड नाही आपल्याला, पण काय आहे ना, मग मला मरेस्तो काम करायला लागणार, राबावं लागणार. बघतो काय माझ्या संग तुला बी. काय म्हणतोय मी, ऐकलं का? हा, अरे ऐक की. अरे लेका, बैलाच्या जागी घोडा म्हणून जन्माला आला असताना तुझ्यावरनं 2 जावई आणले असताना वाजत गाजत. मग पोरींचं लगीन म्हणजे काय साधं सुद्धा काम नाही गाड्या. कटाळलं वय, कटाळला. माझं पोरींचं पुराण चालूच राहणार. चल चल. आहे गे आहे. बोल बाबा बोल. पुढल्या हप्त्यात तात्याबाच्या पोरीचं लगीन आहे. अरे त्याला बी 3 पोरी ना. समध्या वस्तीला आवता नाही, गणा बी जातोय, आपण बी जाऊया. काय ना ग आवत नाही. आहे हिरा नव्हता तेव्हा तात्याबानं त्याचा बैल आपल्याला दिला होता, आठवतं ना? हा, समजा आठवत. बरं, आपण काय द्यायचं लग्नात? बघू, त्याला टाइम आहे अजून. अरे हा, तुम्ही काय करवले आहे का? आम्ही बी येणार, आम्ही बी. आज जायचं समध्याने जायचं. वैशीचं लाजाला सांगू. आज्या, आम्ही लग्नाला जाणार. हो का? कोणाच्या? काय माहित, बा म्हणत होता. बार बार बार. तू? मी पण जाणार. तू पण जाणार सोने? जावा. हा संगे तुम्ही लग्नाला जावा. अगं लई मजा असती लग्नामध्ये. वय घोड्यावरून वरात असती, बेंडबाजा असतो आणि जेवण पण असतंय. मटणाचं नाहीतर बुंदीचं. दादा, अक्का, तू अशी एकदम. अगं पण काय झालं सांगशील का नाही? नांदवत नाही म्हणले. हा? अगं पर का नांदवत नाही तुला? 4 वर्ष झाली. पोर होत नाही. जा म्हटले. गाडीत बसून दिलं बहिणी. मी कुठे जाऊ, मी काय करू? काळजी करू नका. हा, दादा आहेत, आम्ही आहोत, समजा ठीक होईल. अक्का, तुम्ही चांगल्या डागदराकडे का नाही जात? हा, काय नाही, समजा करून झालं. काय बी उपाय नाही त्याच्या. गौरे, तुला म्हणून सांगितलंय, कुणापाशी बोलू नको बाई. नाही. बरं, मी येते. तू बस ग. ये चहा टाक यांच्यासाठी. हा, बघते मी. निघा तुम्ही. नगर रडू अक्का. होईल, समजा ठीक होईल. तिकीट काढून देऊन गाडीत बसून दिली म्हटल्यानंतर ती तरी काय करणार? गाडीत बसून दिली म्हणून आली तरी. दुसरी तिसरी असते तर अर्ध्या वाटेतच जीव दिला असता. हा,
पण आमच्या बहिणीला एवढं शहाणपण कुठे आहे? का ना? माघारी पाठवलेली बहीण म्हणजे कायम मान खाली घालून जागा. त्यात पोर होत नाही म्हटल्यानंतर दुसऱ्यांदा तरी कसं जमणार? मग मरेपर्यंत पोसा. आणि पोर होत नाही म्हटल्यानंतर 10 जणांच्या नजरा राहणार कायम. स्वतःच्या बहिणीबद्दल असं बोलतोस? लेकी बहिणी कायम बरबादीचं कारण होणार. तुला नाही कळणार. गावात पावल्या बाबा आलाय, त्याच्याकडेच घेऊन जातो अक्कीला. हा बा मला पुस्तकं कवा आणायची? गुरुजी म्हटले बाला सांग पुस्तकं बिगर शाळेत नको धाडूस. कशाला पाहिजे पुस्तक? आयशीला मदत कर, शाळेत जाते. ये संगी, हे संगी आणू हा पुस्तक. आता काय घर इकून पुस्तक आणणार की काय? हिच्या साळपायी काय शाळा बिळा नको, घरला बसायचं. काय करायचे पोरींच्या जातीला शाळा? पुस्तक पाहिजे. कावली आयची कावली. लग्न लावोनी आले की जाती दूर दिशी. लग्न लावोनी आले की जाती दूर दिशी. पाखरा सारख्या पुन्हा येते मायेराशी ग सये माझे बाई. पाखरा सारख्या पुन्हा येते मायेराशी ग सये माझे बाई. लेकीच्या मायेन डोळ पाण्यानं भरून. लेकीच्या मायेन डोळ पाण्यानं भरून. दुःखाला सुखाला येते संसार सोडून ग सये माझे बाई ग सये माझे बाई. भावाच्या संसारी तिच्या जीवाचा गलबला. भावाच्या संसारी तिच्या जीवाचा गलबला. जन्माची परवड नाही सांगत आईला ग सये माझे बाई. लेकी बाळीच्या जन्मान संसाराचा येल. लेकी बाळीच्या जन्मान संसाराचा येल. अंतीच्या पोटी पाळणा या जीवनाचा खेळ ग सये माझे बाई. अंतीच्या पोटी पाळणा या जीवनाचा खेळ ग सये माझे बाई. सये माझे बाई.
काय गे आणलं का पुस्तक? अगं तुझा पात्र तुला मास्तरीन करायला निघालाय ना. तुला सांगितलं होतं ना अगोदर पुस्तक घ्यायचं आणि मग शाळेत यायचं म्हणून. नाही आणलं ना, चाल चल जा. बा मोठा मास्तरीन करायला निघालाय. हे झालं का रे पाड? गौरे पोट लय वर आलाया. अगं पोरगाच होणार आहे बघ आता. आणि ते कसं ग कळायचं? तालुक्याचा डॉक्टर म्हण. मुर्दा बशिवला त्या डॉक्टरचा. तू म्हण मशीन मधनं बघून पोरगी का पोरगा ते सांगतो आणि तुम्हाला पोरगी नग असन तर औषध देऊन पाडून देतो. ते राहून दे आता, जे असन ते व्हाईल. आमचे हे बी तेच म्हणतात, देवाचं देणं आपण गोड मानून ठेवून घेणं हेच शानपणाचं. आणि आता पोरी बी शिकत्यात, सवरत्यात आणि राहत्यात बिन लग्नाच्या. भाऊसाहेब, मरेपत्र तुमचे पैसे फेडत राहील. पोरगी शिकतीये, पाऊस पाणी बी चांगलं झालंय, वावर बी भरलंय. पीक पाणी येतंय ते खरं आहे महादेवा, पर त्यातून 4 आठाण्याची देडकी मिळणार. कुठलं कुठलं कर्ज फेडणार? जमवून मी, पण पुढल्या हप्त्यात लग्नाला जायचंय, आयर बी करायचंय. महाद्या, जमीन गहाण ठेवून आहेर कसले देतोस का? अन पोरींना शिकवून तुला काय मिळणार आहे? जावयाचं घर भरणार आणि तू उपाशी राहणार. अर्धी अधिक जमीन गहाण आहे तुझी. बैल देतोस का? देतो पैसे. हिरा हिराला ठेवला गहाणवट तर म्या काय करणार मालक? मग म्या तरी तुला पैसे कसे देऊ? नाही, पैसे हिऱ्यावरच द्या, पर त्याला तुमच्या दारात नका बांधू. तो माझ्या संगच राहील. वा. आणि जमीन घ्या ना लिहून. हिऱ्यावर जीव आहे घराचा. त्याच्या बिगर गोटा म्हणजे कुकवा बिगर बाईवानी वाटेल मालक. ठीक आहे, थोडं थोडं पैसे जमा करत जा, नाही तर घरावर जपतील तुझ्या. काय 2 पोरीस आहेत तुला, जाशील कुठं? जावयाकडं? जा, अंगठा दे आणि पैसे घेऊन जा. लय उपकार झाले मालक. चहा घे रे एक. अरे बघ ना ती कशी दिसते, कशी चालतीये. अरे लेका 8वी 9वीतल्या पोरी बघ कशा शेंगावानी भरल्यात. अरे 8वी 9वीतले काय सांगतो लेका? अरे 5वीतल्या पोरी तर तयार आंब्यासारख्या गावत्यात. पाचवीतल्या पोरी तर तयार आंब्यासारख्या गावत्यात. नाही तर घरावर जपतील तुझ्या. दोन पोरीस आहेत तुला, जाशील कुठं? जावयाकडं?
हा? आपली संगी हरवली हो. शाळेतनं घरलाच नाही आली. काय? कुठं असेल माझी पोर हो? कुठं असेल? माझी संगी. तुम्ही या अंगाला बघा, मी आहे इकडं. संगे, ए संगे, 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 ए संगे. संगे, ए संगे. गावले नाही, समधीकडे बघितलं. चल या अंगाला बघू. हा, चल. ए थांबा रे. ए थांब थांब. कुठं होतीस तू? हा? साहेब कुठे गावली पोर? हा? कुठं? ओरडू नका, पोरगी घाबरली जरा. बाकी काय झालेलं नाही. तिकडं झाडाच्या खापदाडात बसली होती रडत. नाव गाव सांगितलं म्हणून तरी घेऊन आलो. लक्ष ठेवा जरा पोरीवर. वय बरे. वय काय? सकाळी या ठाण्यावर. गौरे, संगीची दिरिष्ट काढ. आणि हे बघ, पावल्या बाबा येणार आहे गावात. तवा जा, आशीर्वाद घे. म्हणावं मुलगा होऊ दे. हा ए काय सांगते? मोठ्या माणसाचं ऐकावं आणि आशीर्वाद मागायचा. चांगला पोरगा होऊ दे. हा त्या आईला काय पनवती लागली काय म्हणाव. हक्का माघारी आली. संगीचं हे असं झालं. कोणी करणी बिरणी केली काय कोणाच ठाऊक. नाही गाण्या, मला तर आता समजे म्हणतात तेच पटायला लागले. काय? बाप्या तो बाप्या. या टायमाला गौरीच्या पोटी पोरगात जन्माला यायला पाहिजे. वय दोन्ही बहिणींना सांभाळणारा, बाबाचं नाव मोठं करणारा. आईच्यान सांगतो तुला गाण्या, काल रातच्या नंतर आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या काळजाचा तुकडा मला डोईवरचं ओझं वाटायला लागलं. मादा वय वजच. बोला बोला. पोरवत नाही म्हणून
4 वर्ष झालं या. हे घे, उद्या सासरच्याला जायचं, हे जवळ ठेवायचं, समज ठीक होईल. होय. असा किती दिस विचार करत राहणार तू? गौरीला पोरग होऊ दे, समजा जातंय बघ डोसक्यातून. नाही ग ना, माझ्या मनात वेगळंच आहे. काय ते? वावरा वगैरे 4 पैसे मिळायचे एखादं साधन बघायला पाहिजे बघ. भाऊसाहेब बी म्हणले थोडं थोडं फेडत जा, नाही तर गळ्यापत्तूर येईल समज. या टायमाला तर हिरा ठेवला. हा, हिरा? हा, जादाची जमीन देऊन माझ्या गोट्यात राहीन असं जमवलंय. तू गौरीविरी काय लक्ष्मीला बोलू नको आहे. हा, आर पर हे फेडशील कवा समज? त्योच विचार चाललाय डोसक्यात. वाडीच्या ओरसात दुकान लावावं म्हणतो भाज्या बिज्याचं. 4-5 दिवसात 1000-1200 गल्ला जमला तरी जमतंय की. उरसात दुकान? हा. आपला घास नाही त्यो. उगा नाही ते सपान नको बघू. तू नाहीच म्हणणार गा ना. तुला काय एक पोरगा आहे, आर त्याच्या लग्नात फेडशील समज. 2 पोरी आहेत मला, आणि 3री बी पोरगीत झाली तर? आता लई विचार करत बसू नको. हा, पण उरसात दुकान फिकान काढून टाक डोसक्यातनं, आणि उद्याच्याला तात्याबाच्या पोरीच्या लग्नाला जायचं बघा. नाही, मी नाही येत. तुझा का? पोरं टोरं घेऊन जायची, आहेर नको करायला. मागं होतं पैसे, परवा पोलिसात द्यायला लागले. ते समज मी बघतो, पण तू नाही आला तर तात्याबाला लई वाईट वाटन. मागल्या वेळेला त्यानं तुला बैल दिला होता, म्हणून तर खाली आज जायला नको वाटतं. तू तुझ्या मनातला आकडा सांग, मी देतो. हा, पण उद्याच्याला समधी तयार राहावा. हा, आंबा काय बी सांगू नका. माझं ऐकून तरी घ्या.
मी काय म्हणतोय ऐन लग्नाच्या टायमाला तुम्ही पसरी खाल्ली तात्याबा. पण माझं ऐकून तरी घ्या. कशाला? फटफटी हप्त्यावर घ्यायची असेल तर तुमची वळ कशाला? आणि 10 खणाचा तुकडा मागितला होता, तुम्ही तो कबूल बी केला होता. आणि आता अक्षत टाकाच्या टायमाला तुम्ही काचकूच करता. सबूत देतो तुम्हाला. मुलीच्या अंगावरची हळद निघायची आत मी माझा सबूत पूर्ण करेन बघा. पोरगी उजवायची एवढीच घाई झाली असेल ना तर फुक्कटची 10 स्थळे तिकडे जा, वरपाई का बी मिळेल. असं कसं काय बोलताय तुम्ही? तुमच्या होणाऱ्या सुनेबद्दल तुम्ही असं बोलताय? तिच्या पाठीवर अजून 2 बहिणी आहेत तिला. हिचं लग्न जर असं मोडलं तर मी उभा तरी कसा राहणार? पाया पडतो तुमच्या, माझ्यावर उपकार करा. मला फक्त 8 दिवसाची मुदत द्या बघा. 8 दिवस? 8 दिवसांनी या, मग बघू. चला रे, पाया पडतो. चल. बा उठ उठ उठ, बसायला सोड ना. बा उठ ना. बा उठ. नाही शाळेत नको जाऊ आज तू. आज शाळेला नाही जायचं, खेळायला जाऊ. आज वावरात नाही जायचं का? तुमची तब्येत बरी आहे ना? बरी आहे. चाटक व्हायच. माद्या सांगत होता, तात्याबा पार पाया पडून रडला तरी रावसाहेब वराड माघारी घेऊन गेलं म्हण. अशा माजुरड्या बापांना पुरीच द्यायला नाही पाहिजे तुला सांगतो. मग काय घरात ठेवून घ्यायच्या? आता घरात कशा पाहिजे ठेवायच्या? सर्व पोरांचे बाप काही रावसाहेबांसारखे आडेल तट्टू नसत्यात. शानी माणसं मेली नाहीत अजून. मला विचारशील ना तर पोरगी देणाऱ्याचा सत्कारच करायला पाहिजे पोराच्या बापानं. मायला यांचं म्हणजे जिमिनीपेक्षा नांगराचाच मात जास्त. तुम्ही बापलेक दोघं बी सारखंच. दुनिया करते ती खुळी म्हणून. आणि तुम्ही दोघं शाने. बघूया ना कोण देत शाने जावई. जा जा तू आणि गौरीला छळत बस. पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे म्हणून. म्हणजे त्या महादेवाला फटफटीसाठी वराड माघारी बोलवता येईल. मस्करीची कुचकरी होईल ना तवा कळल. घ्या चाप्या आणि वाढव. बोलतायत. शब्दांचे मुके गाणे, मुक्या शब्दांचे मुके गाणे, मुक्या बोलीन कंठ दाटले. आपण लगीन खेळत काय? मी बाप नवऱ्याचा. नाही मी बाप. मी बाप. मी बाप. मी बाप. मी पोरगा आहे. मी बाप. बरं बाबा तू बाप. मी आहे नवरीची. वैशी नवरी. माग आता काय
फटफटी. मग द्या फटफटी. येड्या असं नाही. मग कसं? पाहिलं नाही का काल? घातलेला. बसून नाही. मग अरे उठ ना. नीट घाल की. नीट घाल की. बाने मारलं. संगीला मारलं. अजून लाभ घालन एक. सोडता घर अवघा संसार वेशीवरती पाय आडे सर्व्या रानाला गेले तडे दूरची वाट काळोखी दाट जायचे कोण्या देशांतरा दिल काहो कोणी थारा वाटेवर ती काटे कुटे साता जन्माचे भोगवटे वाटेवर ती काटे कुटे साता जन्माचे ए संगी ए तायरे संगी अय्ये ए तायरे तायरे वायरे ए संगे वैशू ए वैशी बाला ए तायडे वारे माझ्या वाघिणीनो माझ्या रिद्धी सिद्धी लक्ष्मी सरस्वती संगे सकाळी मार्याने हाणला ना तुला लय जोरात हाणला तायडीला हाणला मार्याने त्या मार्याच्या मार्याला हाणूया आपण तायडीला हाणला मार्याने महाद्याला हाणूया महाद्याला हाणूया महाद्याला आपण हाणूया महाद्याला हाणूया महाद्याला आपण तायडीला मारला महाद्याला महाद्याने हाणला तायडीला लय जोरात हाणला हे वैशू जायचं ना उरसाला म्हणजे काय असतं ते? जत्रा असते देवाची लय माणसं येतात खाण्याची दुकानं खेळण्याची दुकानं हे एवढे मोठे पाळणे फिरतात घरा 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 हा मग मी तुझ्याकडे नाही तिला नाही तर जायचं पोऱ्यानं तिच्या पोटात तुम्ही दोघी बी माझ्या खांद्यावर काय न ग
आजच्या वाणी पिऊन आला तर पोरी खांद्यावरून पडून गर्दीत कुठे हरवतील ते कळायचं बी नाही. निदान देवाला जाताना तरी शुद्धीत राहाल ना तुम्ही. लेकीचा हा जन्म कोण्या पाप्यानं घडीवला. लेकीचा हा जन्म कोण्या पाप्यानं घडीवला. अन सीतेचा वनवास उभा जन्मभर गेला ग. सये माझे बाई ग, सये माझे बाई. लेक समृताची लेक सोनादाराची. लेक समृताची लेक सोनादाराची. नको सासुरवास लेक भुकेली मायेची ग. सये माझे बाई. संगे, अगं चल चल लवकर चल. धर. गौरे, काल रातच्याला चूक झाली. पुण्यानं नाही होणार. कोकोची शपथ. अनुरसाला जायचं पक्का आहे. बा चल ना.
मजा बघा हे जीवन सुंदर सुंदर जीवन 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 हे मोठ्या पाळण्यात बसायचं. बसायचं समजा बसायचं याच्यात बसून राहतो हा बघ तुला फिरती कशी अहो गडबडीत देवदर्शन राहून जायचं. गर्दी होईल तेव्हा देवदर्शन आटपून घेऊया. चला. हा पण थोडी चढतील तू जाऊन या मी आता थांबतो इथंच. का तुम्हाला नाही यायचं वाटतं देवदर्शनाला? नाही आधी तू जाऊन या मागून मी जातो पोरींची वाटातून कशा पण हा अहो आता त्यात कसली पोरींची वडाता? लेकरांना देवाच्या पायावर घातल्या तर त्यांचं कल्याणच होईल. तुम्ही वैसूला सांभाळा मी संगीकडे बघते. जाऊन येऊ. चला. असं म्हणतेस चल 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 जायचं हा अगं चल. दागदागिने सांभाळावे. लहान मुलांवर लक्ष ठेवा. हात धरून ठेवा. आपलं मूल वा कोणी बी हरवलं असल्यास पोलीस मदत केंद्रात आणून सोडा.
देवा, 2 पोरी पदरात घातले. त्याची तक्रार मी तुझ्याकडे कधीच केली नाही. माझा नवरा तर देवच. 2 पोरी झाल्या तरी बी कधी तोंडातनं वावगा सबूत नाही काढलं. माझ्या पोरी म्हणजे त्याच्या काळजाचा तुकडा. आणि 3री बी पोरगीच झाली तर दोघींना खांद्यावर घेऊन 3रीला बी हाताशी धरल. पण देवा, या वक्ताला पोरगाच दे. तोरण बांधन म्या आणि आम्हाला सर्वांना सुखी ठेव. अगं संगी, तो बा पोचला पण खाली. वैशू, अगं वैशू त्याच्या संग आहे ना. चल चल बिगी बिगी, चल चल. तू बा चल. अव घ्या. समद मनातलं बोलले देवाला. म्हणलं 2 पोरी मला जड नाही झाल्या, पर आता एक पोरगा देच. आणि त्यातनं बी पोरगी झालीच ना तर तिला बी माझा धनी खांद्यावर घेईल. अहो काय झालं, तुम्ही असं गांगरल्या गत का? आणि वैसू कुठं आहे? गौरे, वैशू. अहो वैसू कुठं आहे? वैशू हरवली. हरवली? गौरे सुदिती असं काय करते? माझी वैसू. गौरे सुदिती ये. तूच हात पाय घाल, तर मी काय करायचं? मी पुण्यांदा बघून येतो एकदा. असल वाटत कुठेतरी भेटल मला, ओळखीचं कोणतरी भेटलं असेल ना.
तू येड्यासारखं करू नको. तू तू धीर सोडू नको गौरी. मी बघून येतो पुण्यांदा. ए तू हालू नको इथून. आई जवळच थांब. मी आलो बघून. रडू नको. मी आलो. मी बघून येतो. हा आय ए आय ऐ काय राव काय शोधतो काय 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 बिडी बिडी काढा. हा अंदर सांभाळून राहा. हिसा पाकिट. हा चला पुढं सरकत राहा. चला गर्दी करू नका. चला मोरवा मोरवा. ए चल पुढं चल. काय काय भावाने भिकाऱ्याची आवलात. चल निघ इथून. ए हात लावू नको त्याला. ठेव खाली ठेव. भिकारी कुठली. चल निघ. भिकारी कुठली. चल. ए संगे उठ ग. काय काय म्हणलं पोलीस. पोलीस तुम्ही बोलत होता ना त्यांच्याशी तिथं. समजे चौकशी केली त्यानं. नाव गाव लिहून घेतलंय. सापडली का वस्तीला आणून सोडतो म्हणले. कवा सापडली का लगेच. सापडली का लगेच. हा झालंय काय तुम्हासनी. हा काय झालंय काय तुम्हासनी. डोस का हल्लाय तुमचं. पोरगी हरवलाय ना. डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही तुमच्या. तुम्हाला वैसू नाही आठवत का. वैसू नाही आठवत तुम्हाला. माझी वैसू. अगो बाय कोणाची पोर म्हणावी ही. अजून इथंच भटकतीया. तुझं बा कुठं हाय. हा आई कुठं हाय. नगर रडूस. शानी माझी बाय नगर रडूस. चल माझ्या संगत चल. हा चल ये. चल हा आपण या काकांकडे जाऊ. हा तुझ्या आईबाला शोधाया सांगू. हा साहेब. ओ साहेब ही पोरगी बघा ना कुणाची हरवली. हरवली का सोडली. पोरीच बऱ्या सोडतात भडवे. नाव काय ग तुझं. अनबाचं नाव. तुम्ही जावा आम्ही बघतो. हे पोरी चलात. बस गोमानात. जागेवरून हालायचं नाही अजिबात. चाल. पायाचे तुकडे पडायची येळ आली शोधून.
पोलिसात गेलो 10 वेळा गेलो, माझ्यावरच भडकले. म्हणले पुण्यात आलं तर तुलाच बंद करीन म्हणून. पण पैसूला घेतल्या बगर मी इथं हलायची नाही. येडेपणा करू नकोस. ही पोरगी पण उपाशी, घराला म्हातारा मध्ये वाट बघताय. आणि पोलीस म्हणलेत ना आणून सोडतो घराला म्हणून म्हणलेत ना. ऐक माझ्या बाय, चल घराला जाऊ. पोलीस शोधतील. हा चल. ये बाय. मी अभी काय बी ऐकणार, काय बी ऐकणार. उठ 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 उठ. पोलीस शोधतील तिला. चल घरला जाऊ आधी, मग बघू काय. शोधतील पोलीस शोधतील. माग पोलिसांनी सांगितलं नव्हतं, काढलं शोधून. म्हणलेत मला शोधतो म्हणून. अगे बाई तुझा आटप ना लवकर. हे तो गौरीन माधा दोघं पण आहेत तिकडे. हे माधा, अरे कुठं आहेस तू? कुठं शोधला तुला? का ग लक्ष्मी? गौरे काय ग, काय झालं तुला? बरं बिरं वाटत नव्हतं का काय? लक्ष्मी, माझी बायजू हरवली. काय हरवली? हा चल 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 जाऊ शोधायला चल. अरे बाबा लय शोधली, काय सांगू तुला. पार येड लागायची पाळी आली. पोलिसात बी गेलतो, त्याने नाव गाव लिहून घेतलंय. गावली का लगेच वस्तीवर आणून सोडतो म्हणलेत. मी म्हणला आधी घरला जाऊया, ही पोरबी उपाशी आहे. म्हातारी वाट बघत असणार. तुला तर माहितीये म्हातारी कशी आहे माझी, आहे ना. म्हणालेत पोलीस गावली का लगेच घरला सोडतो म्हणून. आधी घरला जाऊ मग बघू. चल चल रडू नको. चल गपराबाई आईच्या सांगतो तुला, आधी एवढा घट्ट धरून ठेवला होता. गर्दीची एवढी घामालेला, घामानच घात केला तुला सांगतो. हात सटकला तिथल्या तिथं. खाली पडलो, ढुंडालो, लाथा खाल्ल्या माणसाच्या. पोरमाची धावायला तयार नाही. पोलिसांना बी भेटलो, 100 रुपये चारले. माझी बीड घेऊन मलाच म्हणतोय बघतो म्हणून. ए बडवे, पोलिसच काढून देत असणार चोरांना. पोर निसंतान होतील. पोरगी हरवली माझी. एवढी येळ लागायची पाळी आली ना मला. पोरगी गावाला तयार नाही माझी. हरवली ना पोर. यात गप गप नका रडू. बस बस बस. ए काय झालं? आई आपली बाई सोरसात हरवली. हो गप गौरा. काय? ए माद्या, काय झालं काय? गौरा नगर. अरे बोल ना. गौरा ग ऐक माझं, ऐकते का तू? गप्पा बाई, रडू ना. गप गौर. अगं नगर रडू. अरे काय करून बसलोय. यापुढे स्वतः जीव द्यायला पाहिजे होता. या वजापरीस ती बरवडलं असत. काहीच कोणाला त्रास नाही.
का केलंस हे समजा? गडा, मला माहित होतं समजाच्या आकाला फसवील, पण तुला नाही, तू अडकणार. मी स्वतः वय चुला खाला. रोज सकाळी उठल्यावर पोरीचा बाप म्हणून समजा इप्रितच दिसायला लागलं मला. माझ्या लाडाच्या पोरी दाब झाल्या माझ्या. पण यंदा गौरीला पोरगी झाली तर दम कोंडायला लागला, श्वास घुसमटायला लागला माझा. डोसक्यात वारुळ झालं. आणि मला उरसाचा मौका गावला. देवाला म्हणलो तू दिली होतीस, सांभाळणं अवघड झालं म्हणून तुला परत केली. आता तुला काय शिक्षा करायची ती मला कर, पण पोरीवर लक्ष ठेव. काळजाचा तुकडा काढून दिलाय देवा, काळजावर दगड ठेव. म्हणलं देवानं दिलंय पोर, त्याला परत देऊया. पण तुला सांगतो मोकळा नाही झालो, अडकलो आणि अडकलो. स्वतःची पोरगी सोडून देण्याच्या पापात अडकलो. पाप नाही राहिलो, वैरी झालो म्या, वैरी. हिजडा झालो म्या गाडा, हिजडा. हा येडेपणा तू नव्हता करायला पाहिजे. आता काय करू? पुन्हा एकदा जत्रा पालथी घाल. पोरीला अंतरच परत ये, नाहीतर वहिनीला सांगतो बाप आणि लेक दोघं बी जत्रात मेले म्हणून. अश्विनातली सुगी दाटली, सुटला अवखळ वारा.
कवळट मला सोसेना, हो माझं कवळट मनगट मला सोसेना, जीव होतो घाबरा सुगीचा सुटला अवखळ वारा, सुगीचा सुटला अवखळ वारा, सुगीचा सुटला अवखळ वारा. चोरीची दाटली गाठ बांधते सैल, कुणी पाहिलं कुणी पाहिलं. चोरीची दाटली गाठ बांधते सैल, कुणी पाहिलं कुणी पाहिलं. तुम्ही भलतेच ताले वार सजन माझे हाल, सजन माझे हाल. हुळहुळे झाले अंगांग, हुळहुळे झाले अंगांग, नको असा संग घुसमटे वारा वारा. रानात पीक पाण्यात, रानात पीक पाण्यात, सुगीचा सुटला अवखळ वारा. अन बाई बाई सुटला अवखळ वारा. अन बाई बाई सुटला अवखळ वारा, अन बाई बाई सुटला अवखळ वारा, अन बाई सुटला अवखळ वारा. ओ भाऊ, ओ भाऊ उठा की जरा, पोरगी बघितली का? वैशो, वैशो, या उरसाला पण पैका चांगला घावला आणि वरी पोरगी म्हणजे डबल फायदा. मावशे, उगाच वाट चुकल्या पोरीवर नजर ठेवू नगस. देवाच्या उरसात हरवलेली पोर हाय, ज्याची हाय त्याची हाय लागल. आणि सोडलेली असेल तर तशी नाही वाटत, पोलिसात दे. आणि नंतर हीच पोरगी पुन्हा 5-10 हजार रुपये देऊन घेऊ. हा, उगाच काहीतरी बडबडू नगस. म्या कापडा बदलून येते आणि तिला पोलिसात देते.
साहेब ओ साहेब साहेब ओ साहेब उठा ना साहेब साहेब ओ उठा ना काय झालं साहेब माझी पोरगी हरवली काल धरणं आत्ता जागा झाला का मग नाही लय शोधली पण नाही घावली साहेब ओ साहेब बघा ना काहीतरी ओ साहेब उठा ना ओ सकाळी ये बघू चल सकाळी ये साहेब बघा ना ओ साहेब बघा ना काहीतरी ओ साहेब बघा ना काहीतरी आत्ता बघायची तुला हा पोरगा हरवली माझी साहेब लय शोधली नाही गावली हे बघ इकडे सगळे हरवलेली पोरं ठेवलीत नाही साहेब माझी पोरगी नाही समधी पोरच आहे ती यायला पोरगी कुठे गेली पोरगी कोण कुठं हाय कुठं वस्ती कशी नाही चल अहो नाही पण पोरगी काय बोलली का नाव काय सांगितलं ना एकदा काहीतरी सांगा की ओ मामा पोरगी बघितली का एवढी नाही बाबा एवढी पोरगी आहे उरसात हरवली माझी पोर अरे नाही बाबा काय डोक्याला कार देते जा जा नाही बाबा अरे नाही बघितली जा बापूराव मी पोरीला पोलिसात देऊन येते पैसे पोरगी माझी पिवळी पिकात लवलव कांती ही पहाट पिवळी पिकात लवलव कांती या पंख उभारून चिमण्या चिव चिव गाती या पंख उभारून चिमण्या चिव चिव गाती त्या निर्झरणीचे निर्मळ झुळझुळ पाणी त्या निर्झरणीचे निर्मळ झुळझुळ पाणी आयुष्य तसे अमलीन नव्या वाटानी हंगाम दाटला हंगाम दाटला हंगाम दाटला हंगाम दाटला हंगाम दाटला पिकात पिवळी छाया हंगाम दाटला पिकात पिवळी छाया हे उजळ नवे आकाश प्रभूची मा